नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी परीक्षेसाठी आज आपण मराठी व्याकरणाचे एकूण 60 संभाव्य प्रश्न घेणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे, कारण हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण मागील परीक्षांमध्ये जे आलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांना अनुसरूनच हे प्रश्न घेतलेले आहे। म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा। तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। तर या पुस्तकाचे लेखक आहे पर्याय क्रमांक 4 रणजित देसाई। तर रणजित देसाई यांनी श्रीमान योगी हे पुस्तक लिहिलेले आहे। आणि हा जो प्रश्न आहे किंवा हे जे पुस्तक आहेत हे पुस्तक वारंवार परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारला जातो, म्हणून खूप महत्त्वाचं प्रश्न असणार आहे हा। पुढचा प्रश्न आहे, कवी बी हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट करून 2 ते 3 सेकंदामध्ये उत्तर देऊ शकता। तर कवी बी हे नाव नारायण मुरलीधर गुप्ते या कवीचं आहे। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, पुण्याहून या शब्दातील विभक्ती कोणती आहे? तर ऊन हे पंचमी या विभक्तीचे प्रत्यय आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पंचमी। पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांपैकी सर्वनाम नसलेला शब्द ओळखा। तर सर्वनाम नसलेला शब्द ओळखायचा आहे। तर कोण, स्वतः आणि हा हे काय आहेत? सर्वनाम आहे। माझा हा शब्द सर्वनाम नाही, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे, राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर राम आंबा खातो या हे जे वाक्य आहे हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे। पर्याय क्रमांक 1। तर कर्ता इथे राम आहे। रामाला कोणताही प्रत्यय लागलेला नाही आणि आंबा हे काय आहे? कर्म आहे, याला सुद्धा कोणताही प्रत्यय लागलेला नाही आणि वाक्य हे वर्तमानकाळी आहे। जेव्हा आपण कर्तरी प्रयोग ओळखतो त्याच्या ओळखण्याच्या ट्रिक्स काय आहे? तर कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो, कर्माला असतो किंवा नसतो आणि वाक्य हे नेहमी काय असतं? वर्तमानकाळी असतं, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 कर्तरी प्रयोग। पुढचा प्रश्न आहे, तो घरी असला तरी मी त्याच्याकडे थांबेल या वाक्याचा प्रकार ओळखा। तर तो घरी असला तर मी त्याच्याकडे थांबेल हे जे वाक्य आहे हे वाक्य काय आहे? संकेतार्थी वाक्य आहे। तर वाक्यामध्ये जर तर असे जर शब्द आलेले असेल तेव्हा ते वाक्य काय असतात? संकेतार्थी वाक्य असतात, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न आहे, लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा। तर लघु म्हणजे काय? लहान। तर लहान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? मोठा, म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, मला आयुष्याची फिकीर नाही या वाक्याचा काळ ओळखा। तर मला आयुष्याची फिकीर नाही या वाक्याचा काळ आहे वर्तमान काळ। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे। तर घोडा हा जलद पळतो। तर यामध्ये जलद हे क्रियाविशेषण काय आहे? तर रीतिवाचक आहे। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, कारण घोडा कसा पळतो? तर जलद गतीने पळतो, ही त्या घोड्याची पळण्याची रीत सांगितलेली आहे, म्हणून हे वाक्य काय आहे? याच्यामध्ये जलद हा शब्द काय आहे? रीतिवाचक आहे। प्रश्न आहे, डोळे या शब्दाचे वचन बदला। तर डोळे या शब्दाचे वचन जर आपण बदललं तर काय होणार आहे? डोळा। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर खूप महत्त्वाचा हा समानार्थी शब्द आहे। तर कांचन साठी समानार्थी शब्द आहे सोने। पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, चहा पाणी हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर चहा पाणी हा जो शब्द आहे हा समाहार द्वंद्व या समासाचं काय आहे? उदाहरण आहे। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, चांगुलपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर चांगुलपणा हे भाववाचक नाम आहे। पर्याय क्रमांक 1 आहे। मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? तर मराठी भाषेचे लेखन हे देवनागरी लिपीमध्ये केले जातं। पर्याय क्रमांक 4। देवनागरी लिपीला बाळबोध लिपी सुद्धा म्हणतात। पुढचा प्रश्न आहे, कुसुमाग्रज यांचे मूळ नाव कोणते आहे? तर कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय आहे? विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, मीठ भाकरी या शब्दाचे लिंग ओळखा। तर मीठ भाकरी या शब्दाचे लिंग स्त्रीलिंगी आहे। पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे, कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला ओळखायचा आहे। तर कमळ या शब्दासाठी राजीव, अंबुज आणि सरोज हे काय आहे? समानार्थी शब्द आहे। तर पर्याय क्रमांक 3 वायस,
वायस हा शब्द काय आहे, समानार्थी शब्द कावळ्यासाठी आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, आकाशात ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. तर वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर आकाशात ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हा वाक्याचा प्रकार आहे, मिश्र वाक्य आहे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा, मराठी भाषेतील ळ या वर्णाचे वैशिष्ट्य कोणते आहे. तर मराठी भाषेतील ळ या वर्णाचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतंत्र वर्ण आहे, पर्याय क्रमांक 2. ळ हा स्वतंत्र वर्ण आहे. चा प्रश्न आहे, युद्धाला भिनारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी शब्द कोणता येईल. तर युद्धाला भिनारा तो कोण असतो, रणभीरू असतो, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, झाकले माणिक या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल. महत्त्वाचा वाक्प्रचार आहे. तर झाकले माणिक म्हणजे साधा पण सद्गुणी मनुष्य, पर्याय क्रमांक 3. प्रश्न आहे, चढाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सोपा आहे शब्द. तर चढाई म्हणजे काय असणार आहे, त्याचा विरुद्धार्थी शब्द माघार, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, समुद्र या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. समुद्रासाठी समानार्थी शब्द आहे अर्णव, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, सहावा हे खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे संख्या विशेषण आहे. तर सहावा हे काय आहे, क्रमवाचक संख्या विशेषण आहे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय आहे. तर चरपट पंजरी म्हणजे वायफळ बडबड करणारा, पर्याय क्रमांक 3. आहे कायद्याने प्रस्थापित झालेले नियम. तर कायद्याने प्रस्थापित झालेले नियम ते काय असतात, वैधानिक नियम असतात, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, कोणत्याही क्षेत्रामधील हळूहळू होणाऱ्या बदलास काय म्हणतात. तर कोणत्याही क्षेत्रामधील हळूहळू होणाऱ्या बदलास क्रांती म्हणतात, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, आज, काल, नंतर, अगोदर हे खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत. तर आज, काल, नंतर, अगोदर हे क्रियाविशेषण या प्रकारचे शब्द आहेत, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, पर्याप्त या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द लिहा. तर पर्याप्त या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पुरेसा, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, पक्षी या शब्दाचे योग्य वचन असलेला पर्याय निवडा. तर पक्षी, तर पक्षीच होणार आहे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, त्राटिका या अलंकारिक शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होतो. तर त्राटिका म्हणजे काय आहे, कजाक स्त्री, पर्याय क्रमांक 2, त्राटिका. पुढचा प्रश्न आहे, तेजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर बाजारामध्ये तेजी आहे, तर त्याच्या विरुद्ध काय असणार आहे, मंदी असणार आहे, पर्याय क्रमांक 2, तेजी, मंदी. पुढचा प्रश्न आहे, उपजत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर उपजत म्हणजे काय, जन्मताच, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, दंत तालव्य वर्ण ओळखा. तर दंत तालव्य वर्ण याच्यामध्ये चांदोबा हा आहे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, सामान्य नाम असलेला शब्द ओळखा. तर सामान्य नाम काय आहे, याच्यामध्ये खुशी, गरीब, वही आणि कीर्ती. तर यामध्ये वही हे काय आहे, सामान्य नाम आहे, पर्याय क्रमांक 3. हा प्रश्न आहे, खालील शब्दातून अनेकवचनी शब्द ओळखा. तर यामध्ये खेळणे, तळे, डब्बे, पातेले, यामध्ये डब्बे हा काय आहे, अनेकवचनी शब्द आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, आख्यायिका या शब्दाचा अर्थ काय होतो. तर आख्यायिका या शब्दाचा अर्थ होतो पुराणकथा, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, सर्वनामांनाच खालीलपैकी काय म्हणतात. तर सर्वनामांनाच प्रतिनामे असे सुद्धा म्हणतात, पर्याय क्रमांक 4. प्रश्न आहे, हिरवीगार या शब्दाची जात ओळखा. तर हिरवीगार या शब्दाची जात आहे विशेषण, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दापैकी पररूप संधीचे उदाहरण ओळखा. तर सांगेल, तर सांगेल हे काय आहे, पररूप संधीचं उदाहरण आहे, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, मंगल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. तर मंगलचा विरुद्धार्थी शब्द आहे अमंगल, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, समशर या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे. तर समशर या शब्दाला तलवार हा शब्द आहे समानार्थी, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, मोरांच्या ओरडण्याला काय म्हणतात. तर मोरांच्या ओरडण्याला केकारव म्हणतात, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांपैकी अभ्यस्त शब्द ओळखा. तर या शब्दांमध्ये आंबट चिंबट हा काय आहे, अभ्यस्त शब्द आहे, पर्याय क्रमांक 2.
पुढचा प्रश्न आहे खालील शब्दांपैकी परभाषीय शब्द निवडा. तर यामध्ये इनाम हा परभाषीय शब्द आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे हा आंबा प्रत्यक्ष साखरच या वाक्यातील उपमान ओळखा. तर हा आंबा प्रत्यक्ष साखरच आहे या वाक्यामध्ये उपमान हे साखर हा शब्द आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे चोर भय या शब्दातील योग्य समास ओळखायचा आहे. तर चोर भय या शब्दाचा योग्य समास आहे तत्पुरुष समास, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते. तर या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते हे काय आहे, संयुक्त वाक्य आहे, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे मुलांनी पालकांना घेऊन यावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर यामध्ये सकर्मक भावे प्रयोग आहे या वाक्याचा, पर्याय क्रमांक 3. कारण यामध्ये कर्त्यालाही प्रत्यय लागलेला आहे आणि कर्माला सुद्धा प्रत्यय लागलेला आहे, म्हणून हे वाक्य काय आहे, सकर्मक भावे प्रयोगाचं आहे. यामध्ये कर्ता आणि कर्म दोन्ही पण आहे. पुढचा प्रश्न आहे आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे. तर आसपास हे स्थलवाचक क्रियाविशेषण आहे, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे भूतकाळात क्रिया टिंबटिंब असतात तर घडलेल्या असतात, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे माणसाने इतरांचा द्वेष करू नये या अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर अधोरेखित शब्द हा माणसाने, तर ने हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे, तर तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे राजाने राजवाडा बांधला वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे, पर्याय क्रमांक 1. तर राजाने हे काय आहे, कर्ता आहे आणि राजवाडा कर्म आहे, म्हणून या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे आणि कर्माला प्रत्यय लागलेला नाही आणि वाक्य हे भूतकाळात आहे. भूतकाळात असणारं वाक्य हे नेहमी काय असतं, कर्मणी प्रयोगाचं असतं, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न आहे आभरण या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर आभरण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे दागिना, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे आपला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. तर आपला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे परका, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे गणेश एका वाघासारखा चालत होता. तर अलंकार ओळखायचा आहे. तर गणेश एका वाघासारखा चालत होता हे जे वाक्य आहे या वाक्याचा अलंकार आहे उपमा अलंकार, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे पाठ चोरणे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. आणि पाठ चोरणे म्हणजेच काय, कुचरपणा करणे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे सूर्य मावळत आहे वाक्याचं पूर्ण भविष्य काळामध्ये रूपांतर करायचं आहे. तर या वाक्याचं पूर्ण भविष्य काळामध्ये रूपांतर होईल सूर्य मावळलेला असेल, पर्याय क्रमांक 3. सूर्य मावळलेला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो ही मराठी व्याकरणाची अतिसंभाव्य प्रश्न होती. जर प्रश्न आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.